19 धम्मठ्वग्गो प्रश्नांचा चटकन अर्थ केल्याने मनुष्य धर्मस्थ होत नाही. जो पंडित अर्थ आणि अनर्थ या दोहोंचा निश्चय करून शांतपणे धर्माने व समतेने दुसऱ्यांना मार्ग दाखवतो, त्या धर्माचे रक्षण करणाऱ्या बुद्धिमान पुरुषाला धर्मस्थ असे म्हणतात. पुष्कळ बोलतो म्हणून माणूस पंडित होत नाही. जो क्षमावान, अवैरी, निर्भय असतो तोच पंडित म्हटला जातो. पुष्कळ बोलतो म्हणून तेवढ्यानेच कोणी धर्मधर होत नाही. थोडे देखील श्रवण करून जो कायेने धर्म पाहतो म्हणजे प्रत्यक्षात आचरणात आणतो. धर्माचरणात प्रमाद म्हणजे आळस करत नाही, तोच धर्मधर होतो. डोक्याचे केस पांढरे झाल्याने कोणी स्थविर होत नाही. त्याचे वय परिपक्व झाले परंतु तो वृथाच वृद्ध म्हटला जातो. ज्याच्यात सत्य, धर्म, अहिंसा, संयम आणि दम आहे, त्या मल ओकून टाकलेल्या धीर पुरुषाला स्थविर असे म्हणतात. केवळ चतुर बोलण्याने किंवा पद्मासारख्या कांतीने, सुंदर रूपाने जो ईर्ष्यालू, मत्सरी अनिष्ठ आहे, असा व्यक्ती साधुरूप होत नाही. परंतु ज्याचे हे दोष छेदले गेले आहेत, समूळ नष्ट झाले आहेत, ज्याने सर्व मळ ओकून टाकले आहेत, त्या मेधावी पुरुषाला साधुरूप म्हटले जाते. केवळ मुन्नामुळे व्रतविहीन, खोटे बोलणारा माणूस श्रमण होत नाही. इच्छा व लोभ बाळगणारा तो श्रमण कसा होईल? जो सर्व लहान मोठी पापे शमन करतो, तोच पापांच्या शमनामुळे श्रमण म्हटला जातो. दुसऱ्याकडे भिक्षा मागतो म्हणून तेवढ्याने माणूस भिक्षू होत नाही. मलिन धर्माचे ग्रहण करीत असेल तर भिक्षा मागूनही तो भिक्षू होत नाही. जो येथे म्हणजे इहलोकी पाप व पुण्य बाहेर घालवून ब्रह्मचर्यवान होतो, तो श्रेष्ठ धार्मिक जन्म जगतो. लोकात विवेकाने वागतो तो भिक्षू म्हटला जातो. केवळ मौनाने अविद्वान, मूढरूप माणूस मुनी होत नाही. जो पंडित जणू काय तागडी घेऊन चांगल्या गोष्टी ग्रहण करून पापे टाकून देतो त्यामुळे तो मुनी होतो. जो उभय लोक तोलून मापतो त्याला मुनी म्हणतात. जो प्राण्यांची हिंसा करतो तो आर्य नव्हे. जो सर्व प्राण्यांशी अहिंसेने वागतो त्याला आर्य असे म्हटले जाते. हे भिक्षू, जोपर्यंत तुझ्या चित्तमलांचा क्षय झाला नाही तोपर्यंत केवळ शीलाने, व्रताने अथवा बहुश्रुतेने किंवा समाधी लाभाने अथवा एकांतात शयनाने सामान्य जनांना अप्राप्य असे नैष्कर्म्य सुख मला मिळेल असा विश्वास बाळगू नकोस.